राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची देखील अपडेट असणार आहे, कारण शेतकरी कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया आता पूर्ण झालेली असून याची घोषणा केली जाणार आहे आणि पात्र शेतकऱ्यांना डायरेक्ट याद्या येतील आणि याद्या आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ आधार प्रमाणीकरण केल्या केल्या लगेच दिला जाणार आहे। आणि म्हणूनच या शेतकरी कर्जमाफीमध्ये नक्की कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कारण सरसकट कर्जमाफी नाही, यामध्ये देखील अटी आणि निकष असणार आहेत आणि या निकषांचीच माहिती आता समोर येत आहे। आणि या निकषांनुसार ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे आणि जे रेग्युलर शेतकरी आहेत, जे आपले कर्ज नवे जुने करतात, त्यांना 50,000 रुपये हे प्रोत्साहनपर किंवा सानुग्रह अनुदान स्वरूपात दिले जाणार आहे। परंतु हे अनुदान देखील सगळ्या शेतकऱ्यांना आहे का, तर हे देखील सगळ्या शेतकऱ्यांना नाही। यामध्ये देखील जे पात्र शेतकरी असतील केवळ त्यांनाच हे अनुदान मिळणार आहे आणि त्यासोबत कर्जमाफीचा लाभ देखील केवळ पात्र शेतकऱ्यांनाच दिला जाणार आहे। आणि याबाबतची संपूर्ण प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे। आपण पाहिलं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील हा जो अहवाल होता समितीने दिलेला, तो अहवाल देखील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वाचला गेला, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा अहवाल मांडला गेला। यामध्ये विविध मंत्र्यांच्या वतीने काही सल्ले देखील घेतले गेले आणि आता कर्जमाफीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, कारण आपल्या मुख्यमंत्र्यांनी, आपल्या कृषी मंत्र्यांनी आज आणि काल देखील स्पष्टपणे सांगितलं की येत्या 30 जूनच्या आधी, लक्षात घ्या, येत्या 30 जून 2026च्या आधी शेतकऱ्यांची आम्ही त्या ठिकाणी कर्जमाफी करणार आहे आणि जुलैमध्ये शेतकऱ्यांना नवीन कर्ज वाटप देखील केले जाणार आहे। त्यामुळे आता ही प्रक्रिया अगदी वेगाने सुरू होणार आहे आणि शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। कारण वारंवार शेतकरी बांधवांच्या वतीने देखील कर्जमाफीसाठी मागणी करण्यात येत होती, आमची कर्जमाफी करा, कर्जमाफी करा। आणि याबाबतच राज्याचे मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, यांच्या वतीने निर्णय घेतला गेला। त्यानंतर परदेशी समितीने याचा 6 महिने अभ्यास केला, अभ्यास करून तो अहवाल सादर केला आणि तो अहवाल सादर केल्यानंतर याचा GR येऊन शेतकऱ्यांना थेट या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे। आता यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत हे पाहणे खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे। तर चला लगेच सांगतो, परंतु त्याआधी अशाच कामाच्या माहितीसाठी आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, यातील सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे कर्जमाफीसाठी पात्र कोण असणार आहेत। सर्वात पहिला मुद्दा म्हणजे 30 सप्टेंबर 2025 आधी तुमचे कर्ज थकबाकीमध्ये जाणे आवश्यक होते। म्हणजे लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 किंवा त्याच्या आधी कर्ज थकबाकीमध्ये गेलं आहे त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीसाठी पात्र ठरवले गेले आहे। मित्रांनो, तुम्ही नेहमीच विचारत असता की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे तर कसे करू, तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे मार्केट वॉल्ट। एक अतिशय उत्तम ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे, जे सेमी रजिस्टर्ड स्टॉक ब्रोकर ऍप आहे। याच्या माध्यमातून तुम्ही तुमची ट्रेडिंग जर्नी अगदी सहजपणे सुरू करू शकता। यामध्ये तुम्हाला केवळ 99 रुपयाची लाईफ टाइम फी असणार आहे, कोणत्याही प्रकारचे हिडन चार्जेस किंवा इयरली मेंटेनन्स नाही आणि हे ऍप तुम्ही अगदी सहजपणे वापरू शकता। चला लगेच दाखवतो। मी फक्त ऍप ओपन केलं, पिन टाकून लॉग इन केलं आणि याचे जे फॉलो ट्रेंड फीचर आहे त्यावरती क्लिक केलं, लगेचच जे रिअल टाइम ट्रेंड्स आहेत ते सर्व प्रॉफिटेबल आणि मूव्हिंग ट्रेंड्स दिसायला सुरुवात झाली। मी फक्त फॉलो ट्रेंड वरती क्लिक केलं, इन्स्ट्रुमेंट चार्ट आणि ट्रेड डिटेल्स चेक केल्या आणि ट्रेड प्लेस केला आणि माझा ट्रेड लगेच सुरू देखील झाला। इथे तुम्ही तुमचा ट्रेड लाईव्ह मॉनिटर देखील करू शकता आणि अगदी छोटी अमाउंट इन्व्हेस्ट करून तुम्ही ट्रेडिंग करू शकता। या ऍप मध्ये स्टॉप लॉस फीचर इनबिल्ट दिले आहे, त्यामुळे तुम्ही लॉस पासून वाचता। हा माझा लाईव्ह ट्रेड सुरू आहे, मी स्टॉप ट्रेड वरती क्लिक केलं आणि लगेचच माझा 1476 रुपयाचा प्रॉफिट देखील झाला, ते देखील फक्त 3 टॅप मध्ये। मार्केट वॉल्ट ऍप तुम्हाला मोफत शिफारसी देखील देते आणि ज्यांनी या शिफारसी फॉलो केल्या त्यांनी पहिल्या महिन्यामध्ये 57,170, दुसऱ्या महिन्यामध्ये 70,468 आणि तिसऱ्या महिन्यामध्ये 59,696 रुपयांचा नफा देखील कमावला। ऍपचे वैशिष्ट्य म्हणजे मार्केट वॉल्ट ऍप तुम्हाला या शिफारसींसाठी कोणत्याही प्रकारचे कमिशन घेत नाही आणि संपूर्ण प्रॉफिट तुमच्या अकाउंटवरती जमा करते। मार्केट वॉल्ट ऍप संपूर्ण देशभरामध्ये अगदी वेगाने वाढत आहे आणि हे ऍप वापरण्याकरता अगदी सोपे आणि सुरक्षित देखील आहे। आणि मग 2 मिलियनहून अधिक डाउनलोड असलेले हे ऍप लगेच डाउनलोड करा। हे ऍप अँड्रॉइड आणि iOS दोन्हीकडे देखील उपलब्ध आहे आणि याची डायरेक्ट लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि त्यासोबतच पिन कमेंट मध्ये देखील दिली आहे, त्यामुळे लगेच डाउनलोड करा आणि तुमची ट्रेडिंग जर्नी सुरू करा। ज्या शेतकऱ्यांचे ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर असेल, डिसेंबर किंवा जानेवारी 2026 पासून कर्ज थकबाकीमध्ये गेले आहे ते शेतकरी यासाठी पात्र ठरणार नाहीत, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे तुमचे कर्ज थकबाकीमध्ये गेले असेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन किंवा तुमच्या सोसायटीमध्ये जाऊन ते 30 सप्टेंबर 2025च्या आधी थकबाकीमध्ये गेलंय की नंतर गेलंय
याची खात्री करून घ्या, कारण 30 सप्टेंबर 2025 नंतर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकबाकीमध्ये गेलं आहे ते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार नाही. ज्या शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबरच्या आधी कर्ज थकबाकीमध्ये आहे ते सर्व शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफीसाठी 2 लाख रुपयापर्यंतची रक्कम असणार आहे. म्हणजेच की 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल आणि त्याच्यावर शेतकऱ्यांची जेवढी थकबाकीची रक्कम असेल ती थकबाकी रक्कम शेतकरी भरून त्यांना 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, जे आधी देखील होते त्याच पद्धतीने यावेळी देखील असेल. आणि ज्या शेतकऱ्यांचा 2 लाखाच्या आतमध्ये कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी 7/12 कोरा होऊन त्यांना पुन्हा एकदा नव्याने कर्ज वाटप केलं जाईल. आणि ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज थकबाकीमध्ये गेलं आहे त्यांना वरची रक्कम भरावी लागेल आणि त्यांना 2 लाख रुपयापर्यंतचा लाभ सरकारच्या वतीने दिला जाईल. अशा पद्धतीने देखील या समितीमध्ये किंवा या अहवालामध्ये माहिती दिल्याबाबतची आपल्याला माहिती आहे. त्यासोबतच लक्षात घ्या, या आधी त्या शेतकऱ्याने कर्जमाफीचा लाभ घेतला नसावा अशी देखील अट असण्याचे बोलले जात आहे. म्हणजेच की ज्या शेतकऱ्याने 2017 असेल 2019 असेल यावेळी कर्जमाफीचा लाभ घेतला होता त्याने पुन्हा कर्ज काढले आणि पुन्हा त्याचे कर्ज थकबाकीमध्ये गेले असेल तर हा शेतकरी वारंवार कर्ज घेतोय आणि कर्ज थकबाकीमध्ये घालवतोय असा याचा अर्थ होतो. आणि म्हणून अशा देखील शेतकऱ्यांना या कर्जमाफीपासून वगळलं जाऊ शकतं, कारण सरकारच्या वतीने वारंवार एक शब्द बोलला गेला, जे शेतकरी पात्र आहेत, जे शेतकरी गरजू आहेत केवळ त्यांनाच आम्ही कर्जमाफीचा लाभ देऊ. कारण काही शेतकरी वारंवार कर्ज घेत आहेत, थकबाकीमध्ये घालवत आहेत आणि अशामुळे यामुळे शेतकऱ्यांना जे पात्र आहेत त्यांना फटका बसतोय. आपण पाहिलं की मागील वर्षी देखील जेव्हा 2017 साली कर्जमाफी झाली होती तेव्हा देखील 6-6.5 लाख शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. म्हणून यावेळीची जी कर्जमाफी असेल ती जे शेतकरी पात्र असतील, ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज असेल केवळ त्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ दिला जावा अशा बाबतचा निर्णय देखील सरकारच्या वतीने घेतला जाण्याची माहिती मिळत आहे. चला आता आपल्या व्हिडिओच्या पुन्हा मुद्द्यावर येऊया. यानंतर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीसाठी तुमच्याकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. ऍग्री स्टॅकवर ज्या शेतकऱ्यांची नोंदणी आहे केवळ ते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार असे बोलले जात आहे. 20 मे पर्यंत त्या ठिकाणी फार्मर आयडी काढण्याची मुदत होती, पण ती देखील वाढली असून फार्मर आयडी अजूनही निघत आहेत. ऍग्री स्टॅकवर नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत बंधनकारक आहे. अनेक शेतकऱ्यांची अजूनही ऍग्री स्टॅकवर नोंदणी नसल्याची माहिती मिळत आहे आणि ऍग्री स्टॅकवर नोंदणी नसेल आणि कर्ज थकबाकीमध्ये जरी असेल तरी देखील तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. म्हणून याची देखील खात्री करून घ्या. ग्रामीण भागातील वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, अनेक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी फार्मर आयडी अजूनही काढलं गेलं नाही, ऍग्री स्टॅकवर नोंदणी केली गेली नाही आणि म्हणून अशा शेतकऱ्यांना याचा फटका बसू शकतो. म्हणून तुमचे ऍग्री स्टॅक नोंदणी फार्मर आयडी आहे का याची देखील तुम्ही खात्री करणे आवश्यक असणार आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता अनेकांनी विचारलं की आमचे बुवा सरकारी बँकेमध्ये आहे किंवा आमचे खासगी बँकेमध्ये आहे किंवा आम्ही सोसायटीमध्ये कर्ज आहे तर आम्ही पात्र ठरणार का? तर लक्षात घ्या, या कर्जमाफीसाठी तुमचे सरकारी बँकेमध्ये कर्ज असू द्या किंवा तुमचे सोसायटीमध्ये कर्ज असू द्या किंवा तुमच्या खासगी बँकेमध्ये कर्ज असू द्या, जे तुमचे पीक कर्ज असणार आहे ते पीक कर्ज या शेतकरी कर्जमाफीमध्ये लाभ होणार आहे, माफ होणार आहे. इतर जे आपलं डेव्हलपमेंटचं कर्ज असतं ते कर्ज माफ होत नाही, व्यावसायिक कर्ज माफ होत नाही. हे फक्त आणि फक्त पीक कर्ज असतं जे शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी दिलं असतं, केवळ तेच कर्ज माफ होणार आहे, इतर कर्ज माफ होत नाही. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विचारलं की 7/12 कोरा होणार, 7/12 कोरा होणार. 7/12 कोरा जर होणार असेल तर त्यामध्ये फक्त पीक कर्जाचा उल्लेख असतो, इतर कर्ज आजवर कधीही माफ झालेलं नाही. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता 50,000 रुपये जे अनुदान मिळणार आहे, 50,000 रुपये जे अनुदान मिळणार आहे, सानुग्रह अनुदान किंवा प्रोत्साहनपर अनुदान ज्याला आपण बोलतो, ते कोणाला मिळणार? आता अनेक शेतकऱ्यांनी मला प्रश्न विचारला की आम्ही मागील वर्षी कर्ज घेतले होते आणि आता आम्ही या वर्षी ते कर्ज नवजुनं केलं, मग आम्हाला लाभ मिळणार का? अजिबात नाही. यामध्ये देखील आपल्या कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे, ज्या शेतकऱ्यांनी सलग 3 वर्ष कर्ज नवजुनं केलं आहे केवळ तेच शेतकरी पात्र ठरणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आता 1 वर्ष 2 वर्ष नवजुनं केलं आहे ते शेतकरी पात्र ठरत नाही. आणि तुमच्यावर कितीही कर्ज असू द्या, जास्तीत जास्त रक्कम तुम्हाला 50,000 रुपये हे प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात दिले जाणार आहे. त्यामुळे तुमचे कर्ज सलग 3 वर्ष नवजुने असेल तरच तुम्ही या कर्जमाफीच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरणार आहात, अन्यथा तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान देखील मिळणार नाही. अशा पद्धतीने या कर्जमाफीमध्ये अटी व निकष आहेत, अजूनही अनेक निकष आहेत असे देखील बोललं जात आहे. परंतु सरकारच्या वतीने निकष कमी ठेवून पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केला जातोय असं देखील बोललं जात आहे. परंतु यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं मत आहे की सरसकट द्या, 2 लाख रुपये जे आहे ते सरसकट द्या, यामध्ये 30 सप्टेंबरची अट टाकू नका किंवा जे प्रोत्साहनपर अनुदान द्यायचं यामध्ये 3 वर्ष नवजुने असण्यापेक्षा 2 वर्ष नवजुने ठेवा आणि प्रोत्साहनपर अनुदान
1,00,000 रुपये तरी किमान द्या अशी देखील मागणी केली जात आहे। तुम्हाला या कर्जमाफीच्या निकषांबद्दल किंवा कर्जमाफीच्या अटीबाबत काय वाटतं, तुमच्या काय मागण्या आहेत त्या कमेंटमध्ये नक्की सांगा। ही व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा आठवण करून देतो, 2 मिलियन पेक्षा अधिक डाउनलोड असलेले मार्केट वोल्फ ॲप डाउनलोड करायला विसरू नका। लिंक डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये दिली आहे।